आज आहे पोळा. सकाळी सकाळी नवऱ्याने मस्त चहा बनवला आणि आमच्या दिवसाची सुरुवात झाली. तिथे उभं राहून मी काय करू म्हणून मग मी तेवढ्या वेळात विलायची आणि जायफळ बारीक करून घेतलं. मला कोणतं तरी काम लवकर करायचं आहे आणि तिथे गडबड होणार नाही असं होतच नाही. तर काय गडबड झाली ते तुम्ही लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन बघा. ऑफकोर्स डाळ सांडली पण त्याच्यापेक्षा पण जास्त काय झालं ते मग ते उचलेपर्यंत तुषार आले होते. त्यांनी सुंदर बैल आणली होती. आमच्याकडे या बैलांची पूजा म्हणजे आम्ही लहानपणापासून दुसऱ्या दिवशी करतो, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी. तर मी आता पण दुसऱ्याच दिवशी करेन. पोळा हा काही फक्त गावाखेड्यापुरता मर्यादित नसून शेतकऱ्यांसोबत तो आपलाही सण आहे. बैल जसा शेतकऱ्याचा मित्र तसाच आपलाही, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला खायला मिळतं. पोळा म्हणजे फक्त सण नाही तर आपल्या मेहनती जनावरांची कृतज्ञता आहे. माझं पुरण शिजून झालेलं होतं. त्याच्यामध्ये मी जेवढं पुरण होतं तेवढी साखर टाकली आणि ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी विलायची आणि जायफळची पूड टाकली आणि खूप सुंदर असं पुरण झालं होतं. मग याला मी चाळणीतून पूर्ण चाळून घेतलं किंवा पुरण यंत्रही तुम्ही वापरू शकता. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मी त्याला फ्रीजरमध्ये सेट व्हायला ठेवलं होतं, कारण लगेचच्या लगेच पोळ्या एकदम चांगल्या येत नाहीत. थोडं ते सेट झालं की छान पोळ्या येतात. मग मी पुरणपोळ्या बनवून घेतल्या. मी पहिल्यांदाच बनवत होती पुरणपोळी, तर अशी झाली होती माझी पोळी. आणि फुल रेसिपी